सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असणार आहे JMM पनवेल प्रीमियर लीगमध्ये. हरिओम पनवेल वर्सेस सुखम इलेवन ही मॅच दुसऱ्या सत्राकडे वळते. सुखम इलेवन ज्याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. पहिल्या सत्रामध्ये हरिओम पनवेल या संघाने 203 धावा बनवल्या. 204 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज कवर्समध्ये खेळून काढलाय. गोलंदाजीसाठी रघुनाथ परदेसी, रघु परदेसी खूप चांगले गोलंदाज आहेत. अनुभव यांच्याकडे कचकचून भरलेला आहे. स्ट्राईक एंडला 2 फलंदाज सज्ज आहेत ज्यांच्याकडे सुद्धा एक चांगली इनिंग साकारण्याची कसबता आहे, कौशल्य आहे या खेळाडूंकडे. दुसरा चेंडू थोडासा फ्लायटेड डिलिव्हरी पुढे टाकला होता, ललचवलं होतं कट मारण्यासाठी आणि त्यासाठीच एक स्लीप्स तैनात केलेले आहे. ऋषी नाईक आहेत मला असं वाटते स्लीपमध्ये. फिल्डिंगची व्यूहरचना पाहूयात. शॉट पॉइंट गली, वा जवळून क्लोज टू द बॉडी खेळायचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, फक्त स्लाइस करायचं होतं. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, कवर, एक्स्ट्रा कवर. पुन्हा एकदा वन लेफ्ट परंतु व्हाईट बॉलचा इशारा. पहिली धाव आलेली आहे स्कोर कार्डवर. फिल्डिंगची व्यूहरचना पुन्हा एकदा पाहूयात. स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, गली, शॉट पॉइंट, शॉट कवर, शॉट एक्स्ट्रा कवर, मिड ऑन आणि कवर रिजनमधून येतोय. शॉर्ट पिच चेंडूवर पुरेपूर मोठा प्रहार, बॅलन्स, कट, बॅकफूट आणि टायमिंग, चौकार. पाहूयात रिप्ले. रघुनाथ माळी यांचा चेंडू, रघुनाथ परदेसी चुकीची दुरुस्ती करतोय. पंच केलाय बॉलला. कव्हर रिजनमध्ये चेंडू खेळून काढलाय 4 धावांसाठी. 5 धावसंख्या स्कोर कार्डवर. प्रेम नाईक फलंदाज आपण पाहतोय आणि किरण चोरमेकर नॉन स्ट्राईक एंडला. प्रेम नाईक यांच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 चेंडू. सरप्राइज, गती से बेट हुआ. भन्नाट वेगाचा हा चेंडू होता. यामध्ये कोणताही स्पिन नव्हता पाहिलं तर आपण तर. कदाचित हा चेंडू फ्लायटेड डिलिव्हरी येऊ शकते, हवेमध्ये जास्त काळ भिंगमत येऊ शकेल. येस, कट केलाय परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करून पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार. जे 2 चौकार आलेले आहेत तिथे फलंदाजाने आपला स्टँडर्ड, आपला क्लास दाखवलेला आहे. हा शॉट बेहतर से बेहतर, मागील शॉटपेक्षा अप्रतिम. बॅकफुटला पंच केला. कव्हरमध्ये तसाच पद्धतीचा चौकार लगावला होता. बॅकफुटवरून फ्रंट फुटला आले. बघा शॉट, चेंडू रघुनाथ परदेसी यांचा बॅकफुटला आले, पंच केला बॉलला, चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाने फक्त प्रयत्न करण्याची भूमिका बजावली. चेंडू तोपर्यंत सीमारेषेपर्यंत पोहोचलाय. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पुढे जाते, गतीने पुढे जाते आणि तशा पद्धतीची आवश्यकता आहे. कारण 204 धावा एवढ्या मोठा टोटल जर पार करायचा असेल तर प्रत्येक धाव ही महत्त्वाची राहणार आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये चौकार षटकार येणं फार गरजेचं आहे. विशाल वाघ गोलंदाजीसाठी आलेले आहेत. किरण चोरमेकर फलंदाजीसाठी आता आलेले आहेत. पहिल्यांदाच फलंदाजी करतायत या मॅचमध्ये. फिल्डिंगची व्यूहरचना पाहूयात. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक सजवलेला आहे आणि डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहेत. शॉट पुन्हा एकदा किरण चोरमेकरच्या माध्यमातून पाहिला आपण. पहिलाच चेंडू फेस करत असताना कटचा फटका खेळलाय. 1 धाव जरूर त्यांना मिळालेले. धावसंख्येमध्ये इजाफा, बढत, वाढ, बढोतरी. 10 धावसंख्या डबल डिजिटमध्ये. 7 चेंडू 10 धावा आतापर्यंत. सेकंड इनिंगचा स्कोर कार्ड आपण पाहतोय. 8 चेंडूंमध्ये 8 धावा बनवलेल्या आहेत. 6 चेंडूंमध्ये प्रेम नाईक यांनी 2 चौकार लगावलेले आहेत. एक एक्स्ट्रा व्हाईट बॉल आलेला आहे. पाहूयात गोलंदाज काय करतील.
संयमाने चेंडू खेळून काढला. चोरटी धाव, दिवसा ढवळ्या चोरी झालेली आहे आणि खरंच म्हणावं लागेल रनिंग बिटवीन द विकेट. कारण मोरल डाऊन होता, परंतु इनिंग ब्रेकमध्ये ज्या पद्धतीने गाईड केलं गेलं संघनायक प्रशांत खानावकर कोच या सर्वांच्या गायडन्समुळे मार्गदर्शनामुळे आता थोडासा एनर्जेटिक बॅटिंग, थोडीशी रनमध्ये सुद्धा एनर्जी पाहायला मिळते आणि आवश्यक आहे. विशाल वाघ गोलंदाजी मार्कवर आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते. सुंदर ॲक्शन, कट केला आहे फटका, तिथे चेंडू अडवला गेला आहे शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला. आकाश तारेकर नाम तर सभी ने सुना होगा इस खिलाडी का. आता आकाश तारेकरने पहिल्या सत्रामध्ये आक्रमक खेळी केले आणि क्षेत्ररक्षणासाठी उतरला. इनिंग्स ब्रेकमध्ये आमच्यासोबत बातचीतसुद्धा करत होता आणि खूप चांगला खेळाडू आहे. वेळेत या गोलंदाजाकडे ज्याची खूप चांगली गोलंदाजी आहे, ॲक्शनसुद्धा खूप सुंदर आहे. राऊंड ऑफ ॲक्शन, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं आहे, थांबवलं आहे, रोखलं आहे. कधी कधी धोका समोर दिसल्यानंतर आपल्या मित्राला, आपल्या भावाला, आपल्या दोस्ताला रोखणंसुद्धा फार गरजेचं असतं आणि ते रोखलं आहे. कारण कदाचित ॲक्सिडेंट होण्याची संभावना होती. थांबवलं आहे. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा हा चेंडू उसळणारा होता, गतीने टाकला होता, थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा आहे. 4 धावा. 204 धावांचा आव्हान पार करायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये चेंडू बाउंड्री लाईनपर्यंत गेलाच पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजेच. मग आता पाहिजे आणि ती गरज या ठिकाणी ओळखले. चौकार आलाय, चेंडू गेलाय घरंगळत मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी विशाल वाघ यांचा चेंडू डीप कव्हर पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहेत. एक आगळी वेगळी फिल्डिंगची व्यूहरचना, सजावट, जाळं. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूला पूल केलाय. ऋषी नाईक यांच्या जवळून चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉर्टच्या चेंडूवर हा तोडणारा फोडणारा चौकार आपण पाहतोय. बघा कनेक्शन काय झालं इथे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू बॅकफुटला गेले, चेंडूला पुल केलं. स्विंग ऑफ बॅट चांगला होता, टायमिंग चांगलं होतं. क्षेत्ररक्षकाच्या जवळून चेंडू फरार केलाय. गाडी भरकन सीमारेषेच्या बाहेर. मोठे मोठे स्ट्रोक यायला लागलेले आहेत. 2 षटकांची समाप्ती झालेली आहेत. या ओव्हरमध्ये सुद्धा 2 चौकार आले आहेत. मागील ओव्हरमध्ये सुद्धा 2 चौकार आलेले आहेत. आता टेन्शन वाढत चाललेलं आहे. पुन्हा एकदा रघु परदेसी या खेळाडूचं आगमन झालं आहे गोलंदाजीसाठी. अनुभव आहे या खेळाडूकडे. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. बरेच वर्ष क्रिकेटला त्यांनी खूप सिरियसली घेतलेलं आहे आणि खूप चांगल्या रीतीने आपलं नाव या पनवेल विभागामध्ये त्यांनी केलेलं असताना आपण पाहतोय. 2 षटकांमध्ये 19 धावा आपण पाहतोय. JMM पनवेल प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय. JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या माध्यमातून कैलासवासी नितीन स्मृती पुरस्कृत पनवेल प्रीमियर लीग लेदर बॉलची एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. 24 लाईव्हची संपूर्ण टीम लाईव्ह टेलिकास्ट करत असताना पुढे टाकला आहे. तेच तर्रार होता. चेंडू कवर्समध्ये मारायचा होता, परंतु चेंडू दुसऱ्या जागी लागला बॅटच्या आणि चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने अडवला आहे. मिळेल फक्त 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आगेकूच करते. 20 धावसंख्येवर पोहोचते. 13 चेंडूंमध्ये 20 धावा. त्यामध्ये मला असं वाटतं 4 चौकार आलेत, एक एक्स्ट्रा वाईड बॉलची रन आलेली आहे. म्हणजे 17 धावा अशा बनवलेल्या आहेत आणि 3 सिंगल आहेत. 204 धावा बनवायच्या आहेत आता.
मैदानामध्ये आपण पाहतोय घडलंय काय. चेंडू अडवत असताना कॅपचा उपयोग केलाय, त्यामुळे पेनलाइज केलं जाते. एक धाव धावून काढली आणि त्यावर 5 धावा पेनल्टीच्या, म्हणजे टोटल 6 धावा. चांगलं काम करायला जात असताना वाईट काम करून गेलाय खेळाडू, त्यामुळे आता त्यांचा वाईट काळ आलाय की काय असं म्हणावं लागेल. चेंडू सुद्धा नाहीये. 5 धावा प्लस 1 जी धावून काढली होती. या पेनल्टीमध्ये धावा काउंट होतील. धावा झाल्यात फक्त आणि बॉल सुद्धा काउंट होणार नाही. आता रघु परदेसी राईट हँड वरती विकेटने पुन्हा एकदा आलेत. शेवटचा एक चेंडू. आता मात्र हात खोलण्याची संधी. फ्लॅट अँड फ्युरियस 6 बाय किरण चोरमेकर. ब्रँडेड स्ट्रोक. पहा, बघत रहा, पाहत रहा असा फटका. खौफ टूटे है मगर हौसले जिंदा है असं सांगणारा फटका. सरळ बाट नाही खेळून काढलाय. लॉंगॉनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. हा शॉट सुद्धा पहा. चेंडू तिथे कॅच ड्रॉप केली. सीमारेषेपर्यंत जातोय 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 गेलाय. चौकार. पहिला चेंडू थोडासा वादग्रस्त होता. दुसरा चेंडू 6 धावांसाठी आणि तिसरा चेंडू चौकार. संयमाने, संयम संयम पेशन्स फार इम्पॉर्टंट आहे. मिड विकेट रिझनमध्ये चेंडूला खेळून काढलाय किरण चोरमेकर यांनी. 8 चेंडूंचा सामना करत असताना 20 धावा. वाहत्या नदीमध्ये हात कसे धुवायचे किंवा खळखळणाऱ्या नदीमध्ये आपले हात कसे धुवायचे त्यांना माहीत आहे. 36 धावा स्कोर कार्डवर. जशास तसं प्रत्युत्तर इटका जेव्हा पत्थर से असं पाहतोय. हलक्या हाताने नजरेच्या समोर खेळला होता. निराश आहेत प्रेम नाईक. धावसंख्येला त्या ठिकाणी थांबवण्याचं काम केलं जात आहे रघु परदेस यांच्या माध्यमातून. 36 धावा. हो हो हो, विकेट कीपर कडून चुकीला माफी नाहीये. वाईट +4 = 5 आल्यात या नशिबाच्या 4 धावा. त्यावर सुद्धा एक पेनल्टीची धाव, म्हणजेच 5 धावा. नसीब भी उन बहादुरों का साथ देते वो किस्मत से लड़ना जाते, मेहनत करना जानते हैं असं म्हटलं जातं. मेहनतीने प्रत्येक गोष्ट साध्य केली जाऊ शकते आणि तिथेच तुम्हाला नशीब तुमचा साथ देऊ शकतो. मग नशिबाकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मेहनतीकडे लक्ष द्या असंच सांगेन. धावसंख्येला थोडासा या ठिकाणी वाढ होताना पाहायला मिळते, बढोतरी होताना पाहायला मिळते, गती वाढताना पाहायला मिळते. फ्लाइट डिलिव्हरी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत तिथे. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. लेदर बॉलची स्पर्धा खूप कमी पाहायला मिळते आणि त्यापैकी एक नामचित स्पर्धा आपण पाहतोय. शॉट पहा. फ्रंट फुटवर आले, सरळ बॅटने हलक्या हाताने फक्त टाइम केलाय आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. घरंगळत नाचत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रघुनाथ हलक्या हाताने खेळताय, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहेत तिथे त्यांनी चेंडूला अडवलंय आणि 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा. कोणतीही विकेट नाही आहे. क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. कर्नाळा स्पोर्ट अकॅडमीमध्ये चालू असलेली JMM पनवेल प्रीमियर लीगचं आयोजन कैलासवासी नितीन स्मृती पुरस्कृत JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 धावा मिळतात. प्रेम नाईक, किरण चोरमेकर यांची अप्रतिम फलंदाजी. खराब चेंडूवर मोठे प्रहार केलेत, त्यांना सोडून दिलेलं नाही आहे. आणि गोलंदाजीसाठी आलाय ऋषी भोईर. टेनिस क्रिकेटमध्ये नाव चांगलं कमावलंय. आता लेदर क्रिकेट. तेज तर्रार, विकेट किपरला चकून, बीट करून, फसून वाईड +4 = 5. जेवढ्या धावा बनवल्या तेवढ्या धावा एक्स्ट्रा खर्च जर तुम्ही करत असाल तर तुमचा संघ अडचणीमध्ये आहे याची ओळख आता तुम्हाला सुद्धा झाली. ज्या पद्धतीने उन्हाचा तडाखा वाटतोय त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा धावा, एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा एनर्जी खर्च करत असाल तर अजून एक पाण्याचा एक एक्स्ट्रा घोट तुम्हाला घ्यावाच लागेल. सुटकेचा श्वास सोडायचा असेल तर एक विकेट घ्या, मॅचमध्ये रंगत येऊ शकेल. आता मात्र टायमिंग चांगलं झालंय. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, तिथे झाले चुकी. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. पंचांचा इशारा गेलाय. चौकार, 4 धावा. हा चेंडू पुलचा फटका होता. पाहूयात काय कॅचेस विन मॅचेस, ड्रॉप कॅचेस आउट ऑफ द टुर्नामेंट. आता हे समीकरणच आहे, कारण हरिओम पनवेला संघ थोडासा लीडने जिंकला तर त्यांना त्यांचा फायदा होऊ शकेल. हा बॅकफुटला जाऊन कट केलंय. सरप्राइझिंगने आकाश तारेकरने चेंडूला रोखलंय. एक धाव रोखू शकला नाहीये. धाव 50 षटक मारता 3 आलेले आहेत. अजून नाहीये. आणि पहिल्या इनिंग मध्ये फक्त मला 3 धावा एक्स्ट्रा होत्या. वाईड बॉल आणि लेग बाईच्या त्या होत्या धावा. पुन्हा एकदा बोलतोय, संयम, पेशन्स, क्लोज टू द बॉडी. समोर चेंडू खेळलाय, एकदम कनेक्शन ऑफ बॅट आपण पाहिलं तर बॅटला जवळ आणले, बॉलला जवळ येऊन दिलं आणि खेळून काढलंय. ऋषी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू टाकतायत. चेंडूला कट केलं. आकाश तारेकर यांनी भन्नाट फिल्डिंग, डायरेक्ट थ्रो केलाय. बघा ना, 8 हा 9वा दिवस आहे आजचा आणि 9व्या दिवसामध्ये ही मॅच आपण पहिली पाहतोय जिथे 4 षटकं पूर्ण झालेले नाहीत आणि 17 धावा एक्स्ट्रा केलेल्या आहेत. अशा गोष्टी होत राहतात. बरेचसे किस्से आहेत, ते सुद्धा आम्ही शेअर करत जाऊ. वाह, दिशा, नजरे बदलली. आपले ख्वाब, आपले हौसले आणि त्याच वेळेला आपले इरादे स्पष्ट केले या शॉटनेशी. 6 धावा. छातीवरचा वार स्वीकारणं म्हणजे काय याचं ज्वलंत उदाहरण पहा. ऋषीचा हा चेंडू, छातीवरचा बॉल, थोडेसे वाकले परंतु डगमगले नाही आहेत आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी बिग 6. धावा खोऱ्याने यायला लागल्यात. जिथे हात लावू त्या गोष्टीचं सोनं व्हायला लागलंय. जो बॉल मारेल तो बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. आता प्रतिस्पर्धी संघ हरिओम पनवेल संघाला विचार करावा लागेल. कर्णधाराचं कर्णधार पद, त्याने केलेली प्लॅनिंग, या गोष्टींचा वापर करावा लागेल. क्रिकेट इज ऑल अबाउट प्लॅनिंग. प्लॅन ए अनसक्सेसफुल झाला तर प्लॅन बी अप्लाय तुम्हाला करावाच लागतो. प्री प्लॅन फार महत्त्वाचा आहे. तेच तर बॉल बॅटची कडा घेऊन थर्डमॅन क्षेत्रामध्ये गेला. क्षेत्ररक्षक आहेत, आता अडवले चेंडूला, हे महत्त्वाचं आहे. उन्हाचा तडाखा एवढा जाणवतो आणि आपण होळीचा सण संपल्यानंतर उन्हाचा तडाखा जास्त जाणवायला लागतो असं आपण म्हणतो. थंडी थोडीशी कमी झालेली आहे. सकाळी आपण या मैदानावर आल्यानंतर ड्यू फॅक्टर खूप कमी पाहायला मिळाला, ऑलमोस्ट नव्हताच. थोडीशी उशिराने मॅच चालू झाली परंतु आपण पाहतोय 4 षटकांची इथे समाप्ती झाली आहे दुसऱ्या सत्रामध्ये, जिथे 62 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. 20 धावा प्रेम नाईक यांनी बनवल्या 14 चेंडूंमध्ये. 10 चेंडूंचा सामना करत किरण चोरमेकर यांनी खूप चांगली फलंदाजी केलेली आहे.
JMM पनवेल प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. 4 चेंडू अर्थातच 24 चेंडूंमध्ये 62 धावा आल्यात. एक चांगला स्टार्ट आवश्यक होता, त्यापेक्षा बेहतर म्हणजे चांगल्यापेक्षा चांगला, अप्रतिम, सुप्रसिद्ध किंवा सर्वोत्तम म्हणूयात आपण या स्टार्टला. कारण 204 धावांचं आव्हान आहे. करंट रन रेट 15.50, रिक्वायर्ड रन रेट 8.88ची सरासरी कायम राखावी लागेल. आता स्टार्ट मिळालं आहे, त्याचं एक्झिक्युशन कशा पद्धतीने होईल. नवीन गोलंदाजाचं आगमन झालं आहे, कारण मागील ज्या गोलंदाजाला वापरलं गेलं आहे त्या गोलंदाजाने खराब कामगिरी केलं आहे. आता चेंज केलं आहे, रघु परदेसी त्यांच्या जागी आलेत भास्कर पाटील. पाटलांचे खेळाडू संयमाने चेंडू टाकला आहे लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने. हा चेंडू एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. फिल्डिंगची व्यूहरचना खूप मजेशीर सजवलेली आहे. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट पॉईंट आहे गलीमध्ये आणि शॉर्ट पॉईंटच्या मध्ये गॅप खूप कमी आहे. डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक सजवला आहे, डीप कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. आता पाहूयात भास्कर पाटील असेल, पुढे टाकलाय, फटका फसलाय, चेंडूच्या खाली संकेत चेंडू खाली गेलेत, फलंदाज बाद झालेत. फर्स्ट विकेट डाऊन. मोठ्या जाळ्यामध्ये मोठा मासा अडकलाय असं म्हणावं लागेल. चेंडू पहा, समोरचा चेंडू, बॅटचा फेस ओपन करून चेंडू 30 सर्कल पार करायचं होतं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते आणि चेंडू पकडलाय. संकेत रानडे यांनी, फलंदाज बाद. पुढे सरसावून मारायचा होता, खाली लागला बॅटच्या, त्यामुळेच इथे मात्र फलंदाज बाद झालेत. नशिबाची विकेट सुद्धा म्हणूयात. सुटकेचा श्वास सोडलाय सुखम 11 संघ. आता मात्र नवीन फलंदाजाला इनॅट नंबर 3 नवीन फलंदाज आलेले आहेत. आता हरिओम पेंट संघ, हरिओम पनवेल संघ, चुकीची दुरुस्ती करतोय, हरिओम पनवेल संघ इथे थोडीशी टीम मीटिंग घेतोय, कारण एक विकेट पडले. पाणी, त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक, त्यानंतर स्ट्रॅटजीमध्ये एक्सचेंजिंग, नवीन खेळाडू आला आहे त्याच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करायची हे देखील पाहावं लागेल. कदाचित जीवन आले मैदानामध्ये पाहावं लागेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चांगलं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. आमचे कॅमेरामन बघा, तडकत्या धूप किंवा उन्हामध्ये सावलीचा थोडासा आडोसा घेत आहेत, परंतु मॅचवर खूप चांगल्या रीतीने लक्ष केंद्रित करत आहेत, त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. आमचे अमोल असतील, श्रीयश असतील, राज असतील, मनन असतील, खूप चांगल्या रीतीने त्या ठिकाणी कॅमेराद्वारे या मॅचवर लक्ष केंद्रित करत आहेत. भास्कर पाटील आल्या असं वाटलं होतं की ते सफलता देतील, मग त्यांना लपवलं का होतं आता हे पाहावं लागेल. नवीन फलंदाज पहिला चेंडू फेस करतायत, थोडेसे थांबलेत. हर्ष म्हात्रे आलेले. फुल टॉस बॉल. मिड ऑफला क्षेत्ररक्षक संकेत रानडे आहेत. हर्ष म्हात्रे यांनी खेळलेला हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव. 63 धावा. किरण चोरमेकर चांगल्या रीतीने सेट झाले होते, खराब स्ट्रोक खेळून बाद झालेत, त्यामुळे आता संघ थोडासा सेटल कसा होतोय, कधीपर्यंत होते, कोणत्या चेंडूपासून आक्रमक पवित्र होते पाहावं लागेल. मोठा फटका खेळायचा आहे, निर्मनुष्य जागेत चेंडू ट्रॅव्हल होणार, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, चेंडू फरार, चौकार. फंटास्टिक चौकार म्हणूयात. टायमिंग चांगला आहे, बॅकफुटवर जोर देऊन थोडासा नटराज पद्धतीने या शॉटला सजवण्याचा प्रयत्न केलाय आणि आमचे टेक्निकल टीमने सुद्धा चांगलं या ठिकाणी चेंडूला कॅच केलंय, पकडले, कशा रीतीने चेंडू कुठपर्यंत गेलाय. भास्कर पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने संयमाने चेंडू खेळून काढलाय, चोरटी धाव, तिथे मात्र रनआउटची संधी. ओ हो 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 हो
कॉन्सन्ट्रेशन, धावत असताना बॉल पकडणं, रनआउटची संधीसुद्धा होती ती सुद्धा पकडणं. या घाई गडबडीमध्ये एक धाव खर्च केली गेली. धावसंख्येमध्ये वाढ. हर्ष म्हात्रे आले, 3 चेंडूंचा सामना केला आहे, 5 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत. प्रेम नाईक यांना संधी मिळालेली आहे. 15 चेंडूंमध्ये 21 धावा त्यांनी आतापर्यंत बनवलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये भास्कर यांनी 6 धावा खर्च केल्यात, 1 विकेट. शेवटचा चेंडू येणं बाकी. लेफ्ट आर्म होती विकेटने. हलक्या हाताने खेळायचा होता, कारण पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न जेव्हा केला गोलंदाजाने चेंडूमधील गती काढून घेतली होती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा, 68 रन्स ऑन स्कोरबोर्ड. ड्रिंक्स ब्रेक कदाचित किंवा पॅड्स चेंज केले जात आहेत. पॅडच दुसरे घातले जात आहेत खेळाडूकडून, परंतु 5 ओव्हरमध्ये 68 धावा खूप जास्त मानल्या जाऊ शकतात. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय JMM पनवेल प्रीमियर लीगमध्ये. आजच्या दिवसातील हा पहिला सामना. दुसऱ्या सत्राकडे आपण वळलो आहे, जिथे 5 ओव्हरची मॅच झालेली आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 68 धावा, 1 विकेट मागील ओव्हरमध्ये पडलेली आहे, जिथे भास्कर पाटील यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. सरप्रायझिंगली आकाश तारेकर यांना 6व्या षटकामध्ये घेऊन आलेले आहेत. आकाश तारेकर चमकणार का या ओव्हरमध्ये, पाहावं लागेल. वाह, कटचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत बघा, तेज तर्रार चेंडू आले, तुम्ही त्या चेंडूला पकडत असताना किती हलक्यामध्ये घेताय, असं करू नका. आकाश तारेकर यांचा रनअप चांगला आहे, ॲक्शन चांगली आहे. चेंडूसुद्धाच खूप चांगला होता, पडल्यानंतर आतमध्ये आला होता. कटचा फटका. डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आलेत बघा, किती हलक्यामध्ये घेतलं त्यांनी. हळू आले, थोडेसे आधी आले असते, थोडेसे थांबून चेंडूला अडवलं असतं तर कदाचित चेंडू रोखला असता, परंतु चौकार आलाय. मागील ज्या इनिंगमध्ये आपण पाहिलं, सुखम इलेव्हन संघाकडून सुद्धा अशाच पद्धतीच्या चुका झाल्यात. मग त्यामधून तुम्ही शिकण्याच्या बदल्यात तुम्ही सुद्धा तशाच पद्धतीच्या चुका करताय. आता तुम्ही सुद्धा मिसफिल्डिंग करताय. चला, पुढचा चेंडू सरप्रायझिंग, थोडासा वरती आला, बॅटच्या छातीपर्यंत आला पडल्यानंतर. क्षेत्ररक्षण ऋषीच्या माध्यमातून खूप चांगली फिल्डिंगचं प्रदर्शन. शॉट फाईन लेग. त्या समालोचन कक्षामधून, आमच्या अतिथी कक्षामधून सुद्धा खूप सारं प्रोत्साहित केलं जाते खेळाडूंना. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, पॉवरफुल फटका, सुपर हिट. 6 रन. मेघा 6, सुपर 6. 6 रन. आकाश तारेकर यांवर मोठा प्रहार. चेंडू गेलाय सीमारेषा पार. फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. स्टंड अँड डिलिव्हर्ड. 6 रन. आता या कर्नाळा स्पोर्टमध्ये बरेचसे खेळ खेळले जातात, कसरत केली जाते. सकाळी मी जिथे आलो, जेव्हा आम्हाला बरेचसं खेळ खेळताना पाहायला मिळालं. काही खेळाडू फुटबॉल खेळत होते, काही लेदर क्रिकेट खेळत होते, काही पोलीस आर्मी भरती यांची तिथे प्रॅक्टिस करत होते, काही टेनिस खेळत होते. सर्वांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. गोलंदाज आकाश हलक्या हाताने खेळून काढलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत ऋषी, त्यांच्या हातामध्ये जातोय चेंडू आणि निर्धाव चेंडू पुढे टाकला. थोडासा चेंडू. स्तंभ टू स्तंभ गोलंदाजी करणं आता बंधनकारक आहे, हे ओळखलं, जाणलं आणि त्या पद्धतीची फिल्डिंगची सजावट सुद्धा केलेली आहे. मग शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू तुम्ही का टाकलाय यावर सुद्धा विचार करावा लागेल. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय, तिथे सुद्धा चुकी झालंय. पायावर पूर्णतः आपण म्हणतो ना नळीवर चेंडू. हा क्षेत्ररक्षण झालंय, परंतु चेंडू सीमारेषापर्यंत गेला, त्यानंतर क्षेत्ररक्षण झालंय. फंटास्टिक 4 बाय बॅट्समन. पहा,
बॅटचा फेस थोडासा ओपन केला, बॉलला टॅप केलं पॉईंट रिझनमध्ये आणि तिथे चेंडू फरार. आउटफील्ड खूप फास्ट आहे, सकाळीच सांगितलं होतं. आता क्षेत्ररक्षकाने अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, चेंडू अडवला पण सीमारेषेच्या बाहेर गेला. असं चित्र झालं मैदानामध्ये. प्रेम नाईक आक्रमक पवित्रा घेत आहेत. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. प्रतिस्पर्धी संघाकडून काय होते, डिफेन्स इज द बेस्ट अटॅक, परंतु इकडे काय होते, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. तेच तर हलक्या हाताने टाकलाय, पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहेत. मिळेल एक धाव. धावसंख्येला थोडासा आकार देण्याचा प्रयत्न. 83 आणि 84, 6 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेमध्ये 84 धावा आणि आता जिंकण्यासाठी इक्वेशन असणार आहे 84 चेंडू 120 धावा. ऑलमोस्ट आपण पाहतोय ना, एक ज्या पद्धतीचा स्टार्ट आवश्यक होता तो स्टार्ट मिळाल्यानंतर त्याच पावलांवर तशाच गतीने किंवा प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा दुसरा मोठा स्ट्रोक खेळणं ही गोष्ट जाणलेली आहे आणि ती करून दाखवलेली आहे. काही चेंडूंना सन्मान जरूर दिलं जाते, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ जर अशा पद्धतीने जर गोलंदाजांना लाभली नाही, मिसफिल्डिंग होत राहिल्या, तर कदाचित या ज्या धावा आहेत 204 त्या 15 ओव्हरमध्ये सुद्धा पूर्ण होऊ शकतात. पॉवर प्ले समाप्त झालेला आहे. पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर 84 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. JMM पनवेल प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय. सीझन 2 आहे आणि गेल्या वर्षीच्या सीझनमध्ये सुद्धा 24 लाईव्ह इव्हेंटनेच ही स्पर्धा केली होती आणि त्यांचं काम इतकं चांगलं असतं की जी स्पर्धा करतात ते काम त्यांच्या हातून कधीच जात नाही. या चॅनलला प्रत्येकाने प्रेम दिलं आहे. जर तुम्हाला या चॅनलचं टेलिकास्ट आवडत असेल, चॅनलवर नवीन असाल तर खरोखरच या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भास्कर पाटील पुन्हा एकदा आलेले आहेत. मागील ओव्हरमध्ये सफलता प्राप्त करून दिली होती. पॉवर प्ले 2. पॉवर प्ले संपलाय असं सुद्धा दर्शवलंय. स्कोररला आमच्या हात केलाय. 7व्या ओव्हरला सुरुवात. बॅकफुटला कट केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, मोठी धाव घेणार. एका हाताने चेंडू नशिबाने हातामध्ये आलाय, परंतु जवळून फलंदाजाचा चेंडू गेला. थ्रो फेकला होता तो. 2 धावा पूर्ण झाल्यात. एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये करायचं असेल तर पहिली धाव फास्ट घ्या, त्यानंतर चेंडू अडवलाय की नाही आहे या गोष्टीकडे पाहणी करा आणि नंतरच तुम्ही धाव घ्यायला सुरुवात करा. मग तुमची धाव पूर्ण का होणार नाही, त्याचं चित्र मैदानामध्ये पाहिलं आपण. हर्ष म्हात्रे प्रेम नाईकची जोडी मैदानामध्ये आहे. प्रेम नाईकने खूप चांगली कामगिरी केली. 21 चेंडू 34 धावा स्ट्राईक एंडवर. सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला अडवलंय, फेल्ड केलंय, सुपूर्त करतायत भास्कर पाटील यांच्याकडे. मिळेल एक धाव. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट इज इम्पॉर्टंट हे सुद्धा ओळखलंय. जरी मोठा फटका आला नाही तरी स्ट्राईक रोटेट करणं हे फार महत्त्वाचं आहे हे ओळखलंय. आमचे सर्व आयोजक इथे आहेत. सर्व आयोजन कमिटीसुद्धा बसलेली आहे, या मॅचकडे लक्ष केंद्रित करतायत. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. मनगटी फटका स्क्वेअर लेग रिजनमध्ये खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु 2 धावा वाचू शकत नाही आहेत. पोचलेले आहेत, अंपायरने सांगितलंय. 2 धावा घेतल्यानंतर स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने थम्सअप केलाय. ओके, जो प्रयत्न, जी अंडरस्टँडिंग किंवा जी प्लॅनिंग किंवा जे करायचं होतं ते झालंय. आता पहा तिथे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांनी चेंडू अडवलाय. चेंडू फेकेपर्यंत थोडासा वेळ घेतला. वेट केल्यानंतर तिथे बॅट्समनने वॉच केलं होतं तिथे काय घडतंय आणि तिथे मात्र सेफली बघा आमची टेक्निकल टीम या ठिकाणी चांगलं काम करते. अपील केलं. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची भरपूर कमी. वा, मोठा फटका मारायचा होता. लालच बुरी बाला. सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे चेंडू खालून विकेटकीपरच्या दस्तान्यांमध्ये. निर्धाव चेंडू, बिंदी गणके समाप्ती. लाईव्ह टेलिकास्ट टीम खूप चांगल्या रीतीने काम करते. पनवेल प्रीमियर लीग सीझन 2 लेदर बॉलची भव्य दिव्य स्पर्धा. भास्कर पाटील दुसरी ओव्हर घेऊन आले. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर बीट केलंय. स्लो ओव्हर, अच्छी गेंद.
सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. शेवटचे आपण चेंडू पाहूयात. या चेंडूवर घडलंय काय, जवळून क्लोज गेलाय, खूप क्लोज गेलाय, परंतु न स्पर्श करता गेलाय, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. हलक्या हाताने खेळून काढलंय, कारण मागील 2 चेंडूंवर थोडेसे प्रभावित होत होते. या चेंडूवर फलंदाजाला काहीतरी करायचं होतं. त्यांनी काय केलंय, जर बॅटला स्पर्श होत नाहीये, बॅटला लागत नाही चेंडू, तर एक धाव घेऊयात आणि स्ट्राईक रोटेट करूयात. परंतु स्ट्राईक त्यांच्याकडेच राहणार आहे, कारण शेवटचा चेंडू होता. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 90 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आता आपण गेल्या वर्षीच्या सीझनकडे थोडीशी पाहणी करूयात, किंवा त्या गोष्टी घडल्या होत्या त्या गोष्टीला थोडेसे आठवूयात. पनवेल प्रीमियर लीग सीझन 1चं आयोजन, जिथे बेस्ट बॅट्समनचा किताब याच प्रेम नाईकने जिंकला होता. आता ते प्रेम नाईक आल्यानंतर गेल्या वर्षी आम्हाला बेस्ट बॅट्समन का दिलं होतं, मग यावर्षीसुद्धा आम्ही तसंच करून दाखवू. आणि तशा पद्धतीचा खेळ, ज्या पद्धतीने थोडंसं पार्टनरशिप करायची होती, ती पार्टनरशिपसुद्धा त्यांच्या माध्यमातून केली जाते. जिथे जिथे मोठे स्ट्रोक खेळायचे तिथे तिथे ते मोठे स्ट्रोकसुद्धा खेळले जात आहेत, आणि खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्कोर कार्डमध्ये धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. रघु परदेसी आलेले आहेत. वैयक्तिक 3री ओव्हर, धावसंख्या खूप जास्त खर्च केलेली आहे, परंतु विकेट महत्त्वाची आहे प्रेम नाईक यांची, ती घेण्यासाठी आलेत. वा, थोडासा स्वतःला सावरून बॉलची लाईन लेंथ पाहून चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. बघा काय घडले. प्रेम नाईक खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत, स्ट्राईक एंडला उभे आहेत. रघुनाथ यांचा चेंडू हो आउटसाईड लेगला पिच झाला होता, त्यामुळे पंचांनी सांगितलंय की नॉट आउट. संकेत रानडे आलेत. क्रिकेट इज ऑल अबाउट बेसिक्स. चेंडूला पकडत असताना, चेंडूला मागे धावत असताना, किंवा चेंडूला पकडण्यासाठी धावत असताना चेंडूकडे नजर ठेवा. त्यानंतर एका हाताने चेंडू पकडा, दुसऱ्या हाताने चेंडूला फेकून द्या. नजर फार महत्त्वाची आहे. सर्वजणांच्या नजरा, पूर्णतः पनवेल तालुक्याच्या नजरा या ठिकाणी लागलेल्या आहेत. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलेला आहे. आपण पाहतोय संकेत आहेत लॉंग ऑनला. तिथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, त्यानंतर लॉंग ऑफला आहेत, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे जवळ ठेवलेत, काहीतरी घडू शकेल. मोठा फटका मारायचा आहे. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत संकेत, त्यांनी चेंडूला अडवलंय, चेंडूला फेड केलंय, सुपूर्द करतील. 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 94. एकेरी धावा आलेल्या आहेत. मोठा फटका आलेला नाही आहे या ओव्हरमध्ये, त्यामुळे फलंदाज थोडेसे संयमाने सुद्धा खेळत आहेत, पाहावं लागेल. वाह, वेट करून या चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट फाईन लेगला ऋषी तैनात आहेत, त्यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. 8 ओव्हरची समाप्तीनंतर 94 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पनवेल प्रीमियर लीग सीझन 1चं आयोजन खूप सुंदर होतं, त्यापेक्षा नाविन्यपूर्ण आणण्याचा प्रयत्न. आता पनवेल प्रीमियर लीग सीझन 1मध्ये सुद्धा आम्ही आलो होतो, ते तेव्हासुद्धा पाहिलं होतं की पवेलियनमध्ये थोडंसं त्यांनी बदल केला आहे. आता डेकोरेटर्सचं मी सुद्धा कौतुक करेन, खूप चांगल्या रीतीने हे मंडप सजवण्याचं काम केलं आहे. ज्या पद्धतीने युनिफॉर्म आपण पाहतोय प्रत्येक टीमचा, खूप चांगला ड्रेस कोड आहे, आणि क्वालिटीसुद्धा तितकीच चांगली आहे. कपडा क्वालिटी, टी शर्ट क्वालिटी. सावली एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून हे टी शर्ट्स आहेत. 70-70 स्पोर्ट्स ब्रँड पनवेल.
विशाल जितेकर हे सुद्धा त्यांच्या माध्यमातून टी शर्ट हे चांगले बनवले गेलेले आहेत आणि विशाल जितेकर सुद्धा इथे बसलेले आहेत, या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. आपण पाहूयात कैलासवासी नितीन स्मृती पुरस्कृत JMM पनवेल प्रीमियर लीग ही आपण पाहतोय. याची देही याची डोळा. जर तुम्ही घरी बसून पाहत असाल तर असेच या मॅचेस पाहत रहा. 24 लाईव्ह इव्हेंट्सला सपोर्ट करत रहा. वळते पुन्हा एकदा भास्कर पाटील यांच्या तिसऱ्या षटकाकडे, जेव्हा 9वं षटक सुरुवात होत आहे. सफलता एक जरूर मिळालेली आहे. योग्य टप्प्यावर गोलंदाजी चाललेली आहे. बॅकफुटला जाऊन चेंडू पंच केला आहे. छोट्या खेळाडूकडून चांगल्या रीतीने चेंडूला पकडलं जाते. धावसंख्येमध्ये एक नेवाड 95 धावा झालेल्या आहेत. प्रेम नाईक गेल्या वर्षीचे बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज आणि त्यांच्याकडून उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट खेळ चालू आहे. जोरात मारायचा होता. आता फलंदाज हर्ष म्हात्रे मागील ओव्हरपासून आक्रमक पवित्रा अप्लाय करण्याचा प्रयत्न करतात, आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु बॅट आणि बॉलचा ते संपर्क करू शकलेले नाही आहेत चांगल्या रीतीने. 15 धावा बनवलेल्या आहेत. 13 चेंडूंचा सामना केलेला आहे. स्टँड खूप चांगला आहे. ज्या पद्धतीने ग्रेम स्मिथ आपला थोडासा हात वाकून फलंदाजी करायचे. वा, सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवलंय. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा नाही आहे कारण प्रेम नाईक यांनी थांबवलंय फलंदाजाला. एक धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. बऱ्याचशा गोष्टींवर लक्ष देणं फार गरजेचं आहे. आता चुकांमधून शिकण्यासाठी बरंच काही असतं. प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला बरंच काही शिकवत असते. प्रत्येक दिवस हा तुम्हाला बरंच काही शिकवत असतो. ही मॅचसुद्धा तशाच पद्धतीची शिकवण देणारी आहे सर्व खेळाडूंना, सर्व प्रेक्षकांना सुद्धा. गती परिवर्तित. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडूला मारून टाकलंय, फेकून टाकलंय. ऋषी नाईक पुन्हा एकदा चेंडूसाठी तिथे उपस्थित आहेत, पेट्रोलिंग करत आहेत त्या विभागामध्ये आणि त्यांच्याकडून चांगली पेट्रोलिंगसुद्धा झालेली आहे, फिल्डिंगसुद्धा झालेली आहे. खूप चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाकडून चुकीला माफी नाही आहे. चेंडू सीमारेषा पार. ज्या पद्धतीने हर्ष म्हात्रे यांच्याकडून वारंवार मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाले होते. फॅन्टास्टिक 4 बाय हिम. स्ट्रोक पहा, थोडीशी विड्थ मिळाली, जागा मिळाली, लाईनमध्ये आले. स्ट्रोकचं एक्झिक्युशन चांगलं होतं. क्षेत्ररक्षकाच्या जवळ मारला होता, परंतु क्षेत्ररक्षकाला तो चेंडू या तडकत्या फडकत्या आग ओकणाऱ्या उन्हामध्ये अडवता आलेला नाही आहे. महेश स्पोर्ट्सचे मालक, प्रोप्रायटर आमचे महेश दादासुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचंसुद्धा मनपूर्वक स्वागत असणार आहेत. आज खूप मजा येते. पनवेलमध्ये बऱ्याच काळानंतर इथे आम्ही आलो आहे आणि पनवेल प्रीमियर लीगचं एक सुंदर आणि मस्त आयोजन पुढे आलेत. आता पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट आलेत, पुढे आले होते. त्यामुळे पंचांनी त्या ठिकाणी थोडेसे हा डिसिजन दिला आहे. कटाक्ष नजरेने या ठिकाणी अंपायरकडे गोलंदाजाने बॉलरने पाहिलं होतं, परंतु अंपायरने सांगितलं इट्स अ नॉट आउट. बघा काय घडलं. बाहेरच्या दिशेला ऑफ स्टंपला मिस करणारा हा चेंडू होता. ओव्हरची समाप्ती झाली. ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 ओव्हर 101 रन जिंकण्यासाठी 103 धावांची आवश्यकता. 66 चेंडू. जसे ही मॅच पुढे जाईल तशी मॅचमध्ये रंगतता सुद्धा वाढेल. ट्रेंड पहा, ग्राफ पहा. आपण पाहतोय, बरोबरी पाहतोय प्रत्येक दोन्ही संघांची. हा सुद्धा चार्ट पाहू शकाल तुम्ही. स्कोर ट्रेंड पहा. ग्रीन ज्या पद्धतीने सुखमचं आहे, सुखम 11 संघाचं, आणि ऑरेंज आहे ते हरिओम पनवेल संघाचं. त्यांचा ग्राफसुद्धा अंतिम काही ओव्हरमध्ये बदलला. आकाश तारेकरचं महत्त्वपूर्ण योगदान होतं, त्यानंतर संकेतचं सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान होतं. त्यामुळेच जी गॅप पाहतोय आपण, ती गॅप आपल्याला खूप काही सांगून जाते. आता गोलंदाजीसाठी मला असं वाटते कदाचित संकेतच आला आहे. संकेत रानडे आलेत.
सॉरी, चुकीची दुरुस्ती करतोय. विशाल वाघ आलेत. विशाल वाघ लेफ्ट आर्म राऊंड विकेटने आलेत. स्पिनर खूप यूज केलेत गोलंदाजी करणाऱ्या संघाने. आता कॅप्टनचा या ठिकाणी उद्देश काय आहे हे अजूनही समजलेलं नाही आहे. वा, बॅटची कट लागून तिथे शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला चेंडू गेला होता. तिथे बॅकअप नाही आहे, परंतु संकेत तिथे बॅकअपसाठी आला आहे. चेंडूला फील्ड केलं आहे. एक धाव तोपर्यंत मिळणार. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 103 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 10वी ओव्हर प्रगतीपथावर असताना करंट रन रेट खूप चांगल्या रीतीने चालतो. हलक्या हाताने चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळून काढला आहे. 38 पर्यंत गेलाय. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. चांगली फिल्डिंगची व्यूहरचना आहे आणि अकॉर्डिंग टू फिल्डिंग कंडिशन किंवा अकॉर्डिंग टू फिल्डिंग या ठिकाणी गोलंदाजी चाललेली आहे आणि हे करणं फार गरजेचं आहे. कर्णधार आता चांगल्या रीतीने सजावट करते. गोलंदाज खरे उतरलेले आहेत त्या फिल्डिंगवर. वाह, अशा पद्धतीचे चेंडू फास्ट बॉलिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कदाचित मॅटच्या खाली एखादा खडा आला असावा, त्यावरून हा चेंडू उसळला असावा, अशा सुद्धा शंका कुशंका आपल्या मनामध्ये आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा उसळणारा चेंडू, त्याला दिशा दाखवायची होती. आता सुद्धा ढेंगा खालून चेंडू फरार. आणि आगरी भाषेत म्हटलं जातं ना, बोसकी फाटली आणि मासळी गेली. चुकांमधून शिका, कारण एखाद्या डोंगराने तुम्हाला ठेच लागत नसते, एखाद्या खड्याने लागत असते. आणि प्रत्येक चूक त्यामधून शिकण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, सिनियर खेळाडूकडून इथे चुका झालेल्या आहेत. आपण ओळखू शकतो. रघु यांच्याकडून चूक झालेली आहे आणि चुका कोणाकडून होत नाही आहे, चुका सर्वांकडून होतात आणि चुकतो तो माणूस असतो. आपण म्हणतो ना, प्रत्येक वेळेला चुकत राहा, परंतु तीच चूक पुन्हा पुन्हा तुम्ही करू नका. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीपमध्ये चांगली फिल्डिंगचं प्रदर्शन. चेंडू पकडल्या फेकणं म्हणजे तुम्ही चांगले फिल्डर आहात याच चित्र मैदानामध्ये. 10 ओव्हरची समाप्ती. 108 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाने चांगल्या रीतीने कमबॅक केलेलं आहे. 204 धावांचं टार्गेट आणि आत्तापर्यंत 108 धावा बनवल्या गेलेल्या आहेत पहिल्या 10 ओव्हरमध्ये. म्हणजे 60 चेंडूंमध्ये 96 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला जर जिंकायचं असेल तर 9 विकेट्स पाडा किंवा कंजूस गोलंदाजी करा. आपल्या फिल्डिंगवर कॉन्सन्ट्रेट करा. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये चालू आहे.
पुन्हा एकदा वळूयात या सुंदर नीटनेटक्या आणि अप्रतिम आयोजनाकडे. आपण पाहतोय पनवेल प्रीमियर लीग JMM पुरस्कृत, कैलासवासी नितीन स्मृती पुरस्कृत JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. दुसरा सीझन आहे, परंतु गेल्या सीझनपेक्षा चांगलं आयोजन आपण पाहतोय. संकेत रानडे आलेत 11व्या षटकामध्ये. संघ अडचणीत आहे. 108 धावा, 1 विकेट, 11वी ओव्हर. हो 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 पंचांनी सांगितलं इट्स नॉट आउट. आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग झाला होता. कदाचित हा चेंडू पहा, थोडासा लेग कटर पद्धतीचा टाकला होता. थोडासा कॅरन बॉल टाईप हा चेंडू होता. पहिला चेंडू फसव्या पद्धतीचा, दुसरा चेंडू कसा तर असा मारायचा होता. पॉइंट रिजनमध्ये गेलाय आणि तिथे सुद्धा चुकी. फॅन्टास्टिक फोर, चुकीला माफी नाही आहे. लेग कटर पद्धतीचा चेंडू, फ्लायटेड डिलिव्हरी, पॉइंट रिजनमध्ये त्याला ठेवलंय. त्याच्या हातातून चेंडू कसा निसटला तो पाहिलंय आणि गोलंदाज, कर्णधार आणि सर्व खेळाडू त्याच्यावर नाराज. चेंडूवर चालय हरिओम, चौकार. हलकात, हलका हात, थोडासा मनगटी, 2 धावा जरूर येणार. आ हा 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 हा. फलंदाज रनआउट स्वरूपात बाद झालेत. तू मै येस नो, येऊ की नको येऊ या संभ्रमामध्ये फलंदाज झालेत रनआउट. आलेली आहे. कदाचित टर्न अँड ट्विस्ट पाहायला मिळेल. क्रिकेटचा खेळ हा जेंटलमॅन खेळ आहे, ऐऱ्या गैऱ्याचा खेळ नाही आहे. कोणीही हा खेळ खेळू शकत नाही आहे. किंवा मैदानाच्या बाहेरून बरंच काही आपण बोलू शकतो, किंवा मैदानाच्या बाहेरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजत असतात, असं सुद्धा आपण म्हणूयात. नवीन फलंदाजाचं आगमन झालं आहे 11व्या षटकामध्ये. संकेत रानडे आल्यानंतर थोडीशी फलंदाजी डगमगली, धडपडली, ढासळली असं म्हणावं लागेल. 2 धावा होत्या तिथे, परंतु प्रेम नाईक आणि हर्ष म्हात्रे यांच्यामध्ये कॉलिंगमध्ये तितकासा दम नव्हता. त्यामुळे फलंदाज हर्ष म्हात्रे बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज आलेले आहेत संदेश कोळी. चांगली गोलंदाजी यांनी सुद्धा केली होती. आता ती गोलंदाजी विसरून चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण बाकीच्या सर्व गोलंदाजाने खराब गोलंदाजी केली होती. त्यावर तुटून पडले होते आकाश तारेकर, संकेत रानडे. आता संकेत रानडेवर आघात करावे लागतील. लेग कटर पद्धतीचा चेंडू, लेग स्पिन. हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आल्या आल्या इरादे स्पष्ट. मुझमें दम, दबंग स्टाईलने चौकार. पुढे टाकणारा हा उलटा टाकणारा चेंडू टाकला होता. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन तिथे खाली होती. डीपमध्ये कोणताही फिल्डर नव्हता. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आपल्या खेम्यामध्ये हा चेंडू गेला. 117, लॉस ऑफ 2 विकेट. प्रेम नाईक, 50 धावसंख्या प्रेम नाईकची पार झालेली आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू गेलाय पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या दिशेला, चेंडू फील्ड करण्यासाठी. ऋषी नाईक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतः संकेत गेले चेंडू खाली. चेंडूला अडवलंय, चेंडूला फील्ड केलंय. कोणती धाव मिळणार नाही. आणि प्रेमसाठी सुद्धा खूप साऱ्या टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण ज्या पद्धतीने प्रेमचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होते. गेल्या वर्षीच्या सीझनचे बेस्ट बॅट्समन आहेत आणि
चांगल्या रीतीने क्रिकेटचा हा खेळ खेळत आहेत, जाणत आहेत परिस्थिती कशा पद्धतीची आहे, परिस्थितीला अनुकूल त्यांच्याकडून फलंदाजी होत आहे. जिथे गरज आहे तिथे तिथे मोठे स्ट्रोक खेळत आहे, जिथे गरज नाही तिथे संयमाने क्रिकेट खेळत आहेत, चांगल्या चेंडूला सन्मान देत आहेत, मोठे मोठे स्ट्रोक चांगल्या रीतीने खेळत आहेत आणि आपल्या संघाला त्याचा फायदासुद्धा करून देत आहेत. 36 चेंडूंमध्ये त्यांनी 50 धावा केलेल्या आहेत आणि गोलंदाजीवर पुन्हा एकदा मला असं वाटते विशाल वाघ आलेले आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने फिल्डिंगची व्यूहरचना पाहूयात या स्पिनरसाठी कशा रीतीने आहे. शॉर्ट थर्डमॅन किंवा गली म्हणूयात, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहेत, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहेत, वाईड इश लॉंग ऑफ आहेत, वाईड इश लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहेत, फाईन लेग आहेत आणि डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. गोलंदाज सज्ज, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले, कारण हा गोलंदाज पूर्णतः स्टंपला पकडून गोलंदाजी करत आहे आणि नवीन फलंदाज आलेल्या संदेश कोळी यांनी या गोलंदाजाची घातकता ओळखली आणि हलक्या हाताने या चेंडूला खेळून काढले एका धावेसाठी. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडू खेळून काढला आहे. कव्हर रिजनमध्ये शॉर्ट 30 यार्ड सर्कलमध्ये तिथे तैनात असलेला फिल्डर त्या चेंडूची पाहणी करतोय, पेट्रोलिंग करतोय. त्या चेंडूवर मिळेल एक धाव. 120 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका मारायचा होता. शिव नाईक, हो हो हो, बॅकअप चांगला आहे, थ्रो चांगला होता, परंतु विकेट किपरला बीट करून जाणार होता. मिळाल एक धाव. धावसंख्येमध्ये बढोतरी, वाढ, बढत या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. 122 धावा, 2 विकेट्स. विशाल वाघ यांची चांगली गोलंदाजी, स्वीप केलाय. आता इथे काय घडणार आहे हे पाहूयात. अडवलाय. आता रागाने, कटाक्ष नजरेने किंवा रागाने मिळालेलं गायडन्स ते कदाचित सफल होताना आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्येमध्ये बढोतरी झाली, धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. यावेळचा हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षकाकडून चुकी झालेली आहे, चुकीला माफी नाहीये असं सुद्धा म्हणूयात. आणि डावखुऱ्या क्षेत्ररक्षकाने त्या चेंडूवर तिथे फिल्डिंग केलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 124 झालेली आहे, जिथे 12 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 विकेट्सचं पतन. सुंदर आयोजन पाहतोय आपण. हरिओम पनवेल आणि सुखम 11 या संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. स्पेशली लेदर क्रिकेटच्या स्पर्धा खूप कमी होत असतात आणि पनवेल विभागामध्ये सन्माननीय महेशदादा असतील, श्रेयासवट कोपर असेल आणि जे म्हात्रे चॅरिटेबल संस्था असेल, यांचा महत्त्वाचा वाटाही लेदर क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये असतो, लेदर क्रिकेटमध्ये असतो. संकेत रानडे आलेत. मागील ओव्हरमध्ये थोडीशी फलंदाजांची भंबेरी उडवली होती. तशाच पद्धतीचा खेळ. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, तो कट केला जरूर, परंतु टायमिंग साधायचं होतं, ते टायमिंग मिळालं नाही. टाइम इज इम्पॉर्टंट असं म्हटलं जातं, परंतु क्रिकेटमध्ये टायमिंग साधणं इज इम्पॉर्टंट असं सुद्धा म्हणावं लागेल. लेदर क्रिकेटचा खेळ, प्रेम नाईक यांचं जवळचं नातं. हा शॉट चांगला आहे, शॉटमध्ये दम आहे, शॉटमध्ये ताकद आहे. चेंडू अडवलाय. आता मात्र एक चांगल्या रीतीने चेंडू अडवलाय. टाळ्या वाजल्यात. टीका त्यांच्यावरच होतात जे चांगल्या रीतीने प्रयत्न करत असतात. कधी कधी दिवस तुमचा नसतो, परंतु दिवस तुमचा येऊ शकतो जर तुम्ही मेहनत केलीत तर. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ जरूर झाली आहे. क्षेत्ररक्षकाकडून चांगली फिल्डिंग. संकेतचा हा तेज तर्रार चेंडू. संकेत यासाठीच ओळखला जातो, ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाचा खेळाडू अँड्रू सायमंड वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू
मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. संकेत रानडेचा चेंडू चेक केला गेला आणि प्रत्येक गोलंदाजाचा प्रत्येक चेंडू चेक केला जाईल. फेकी गोलंदाज अलाव केला जाणार नाही या स्पर्धेमध्ये. त्यामुळे स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे आयोजकांकडून. प्रत्येक चेंडू चेक करा. संकेत शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. सरप्राईज बॅट्समन आणि विकेट किपर फिल्डर्स या सर्वांना मिळालं. या मिळाल्या लेग बायच्या 4 धावा. आता उडलाय चेंडू. लेग कटर आहे. उलटा टाकला होता. विकेट किपरला बीट करून फलंदाजाला बीट करून चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. धावसंख्येमध्ये बढोतरी वाढ आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा तेच चित्र, परिस्थिती आणि चौकार. विकेट किपर कडून चुका होत आहेत वारंवार. प्रत्येक चुका या सुधाराव्या लागतील. आता पुन्हा एकदा विकेट किपर कडून चुकी झालेली आहे. थोडासा लेझीनेस पाहायला मिळाला. बॉल पर्यंत आले नाही. ग्लव्सच्या जवळून फिल्डिंग करत असताना मला असं वाटते 5 ते 6 चौकार असेच गेले असते. टोटल 10 बाउंड्रीज सोडलेल्या आहेत. बाकी मिसफिल्डिंग झाल्या त्या वेगळ्याच आणि 10 बाउंड्री सोडलेल्या आहेत. म्हणजे 40 रन अशाच मिळालेल्या आहेत प्रतिस्पर्धी संघाला. रिक्वायर्ड रन रेट 9.91चं आवश्यक आहे, जिथे 10.36चं करंट रन रेट चालू आहे. 4 लेग बाईज विकेट किपरला चकून. लावडा फील. पंचांनी नकारात्मक उत्तर दिलंय. ओव्हरची समाप्ती झाली. या ओव्हरच्या समाप्तीनंतर अर्थातच 13व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 133. 2 विकेट्स. गुड आफ्टरनून ऑल. आज ज्या हरिओम पनवेल संघाने एक 204 धावांचं लक्ष्य इथे सुखम फायटर्स म्हणजे सुखम 11च्या संघासमोर ठेवलं आहे आणि त्याचं प्रत्युत्तरात 13 ओव्हरमध्ये 133 धावा जमवलेल्या आहेत त्या म्हणजे सुखम 11नी. आणि त्याच्यामध्ये मिसफिल्ड मला वाटते आज ज्या प्रकारे खराब क्षेत्ररक्षण केलं आहे हरिओम संघाने, मला वाटते 30 ते 35 एक्स्ट्रा धावा दिलेल्या आहेत आपल्या फिल्डिंगमध्ये. आज गचाळ असं क्षेत्ररक्षण स्वतः कर्णधाराकडनं मिळालं. विशाल वाघ पुढचा चेंडू घेऊन प्रेम यांच्यासाठी आणि प्रेम एकदम लीलया खेळून काढतोय. मला वाटते विराट कोहलीसारखा एक मॅच विनिंग इनिंग खेळण्याच्या बेतात असलेला प्रेम नाईक 42 चेंडूचा सामना करून 55 धावांवर खेळत आहे. पुढच्या 41 चेंडू 70 धावांची आवश्यकता आहे आणि हे टार्गेट प्रेमच्या रीचमध्ये आहे नक्कीच. जर प्रेम राहिला तर हे टार्गेट नक्कीच पूर्ण होईल. हा पुढचा चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडूनी थोडी उसळी घेतली. बॅटच्या रडारमध्ये काय चेंडू आला नाही आणि या चेंडूवर एकच धाव मिळते. खूप महत्त्वाचं षटक असेल मला वाटतं विशाल वाघचं शेवटचं षटक. 3 षटकात त्यांनी 23 रन्स दिलेले आहेत आणि हे शेवटचं षटक घेऊन आपल्या संघासाठी आले. लेफ्ट आर्म अराउंड विकेट आणि हा चेंडू मात्र थोडासा मला वाटतं आर्म बॉल प्रकारचा चेंडू होता, पळून आत आला. प्रेमला काय कट स्वरूपात हा चेंडू मारता आला नाही आणि निर्धाव अशी चेंडूची समाप्ती. प्रेमला माहिती आहे की त्याला शेवटपर्यंत राहावं लागेल जर मॅच जिंकायची. आणि हा फटका मला वाटतं ऋषी नाईक यांनी आज चांगली फिल्डिंग केलेली आहे आणि ऋषी नाईक यांचा हा झेल मला वाटते सगळ्या क्षेत्ररक्षणामध्ये सगळ्यात चांगली क्षेत्ररक्षण केलं ऋषी नाईक आणि आकाश तारेकरनी. आणि तो झेल ऋषी नाईककडे झाला आणि तो एकदम लीलया पकडला म्हणजे ऋषी नाईकने. आणि सगळ्यात मोठा अडथळा हरिओम पनवेल संघाच्या विजयाच्या मध्ये असणारा सगळ्यात मोठा अडथळा तो म्हणजे प्रेम नाईक. ह्या शृंखलेतला ह्या टुर्नामेंटला मधला सगळ्यात चांगला फलंदाज ज्याने सगळ्यात चांगली फलंदाजी करून लीडिंग रन गेटर आहे असा प्रेम नाईक आता आऊट होतोय.
एक चांगली इनिंग मला वाटतं त्याची ह्या टुर्नामेंटमधले तिसरा 50 आहे. एकच सामन्यामध्ये तो फ्लॉप झाला होता आणि तोच सामना फक्त सुखम इलेव्हन संघ हरला होता आणि एक चांगली इनिंग करून प्रेम नाईक बाद होतोय. चव्वेचाळीस चेंडूत 55 धावाची एक लाजवाब इनिंग खेळून प्रेम नाईक आऊट होते. मला वाटतं नक्की टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करतायत त्यांचं संघ, कारण ज्या प्रकारे तो खेळला, ज्या प्रकारे त्यांनी स्टेबिलिटी दिली, मला वाटते नक्कीच एक बेस्ट प्लेयर इन द पनवेल एरिया, मला वाटते बेस्ट बॅट्समन इन द पनवेल एरिया म्हणून आपण त्यांना गृहीत धरू शकतो. खूप चांगली फलंदाजी. नवीन फलंदाज मला वाटतं प्रशांत खानावकर आलेले आहेत. बघूया, एक हार्ड हिटर म्हणून त्यांची गणना होते पनवेलमध्ये. बघूया ते आता कशा प्रकारे फलंदाजी करून मॅच पुढे नेत आहेत, कारण प्रेमनी त्याची कामगिरी केलेली आहे. प्रेमनी त्याची स्टार्ट दिलेली आहे संघाला. जवळजवळ 10च्या रन रेटने अजूनही संघ खेळत आहे. आता हे प्रशांत खानावकर येऊन काय करतात आपल्या संघासाठी बघूया. विशाल वाघ पुढचा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. त्यांनी थोडा अँगल बदलला आहे, मला वाटते काही रणनीतीनुसार त्यांनी आपला अँगल बदलला आहे. बघूया आपल्या अंगाडी काय करतात. पहिलाच चेंडू घेऊन प्रशांत खानावकर यांच्यासाठी. प्रशांत खानावकर पहिल्याच चेंडूवर अटॅक करतायत का? हा चेंडू मला वाटतं पहिल्याच चेंडूवर त्याने अटॅक केलेला आहे. चेंडू जात आहे डीप कव्हर रिझनमध्ये 1 धावेसाठी. मला वाटते चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल या षटकात विशाल वाघ याची. त्यांनी आता एक गडी बाद केला आहे. 3.5 षटकात 26 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे मला वाटते 6च्याच रन रेटनी 6.5च्या रन रेटनी त्यांनी बॉलिंग केलेली आहे. पुढचा चेंडू चांगला चेंडू, मला वाटते बाद होण्याच्या प्रतीक्षेत. प्रशांत खानावकर बाद आणि प्रशांत खानावकर बाद होऊन पवेलियनमध्ये परतत आहे. ज्या प्रकारे प्रशांत खानावकरला रॉंग कॉल देण्यात आला, पहिले धावला त्याच्यानंतर न धावला, त्याच्यामुळे फलंदाज बाद होऊन पवेलियनमध्ये परतत आहेत. एक खराब असं कॉलिंग म्हणता येईल. बघा तुम्ही बघू शकता, पहिला येस और नो आणि फलंदाजाचा एकदम ब्राईट कॉल आणि फलंदाज चुकीच्या कॉलमुळे आऊट झाला. आणि हा सगळ्यात मोठा धक्का म्हणता येईल, कारण एक मोठा हिटर होता, कारण प्रशांत खानावकरांकडनं खूप अपेक्षा होत्या या संघाला आणि खराब कॉलिंगमुळे तो बाद झालेला आहे. 14 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 136 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. मला वाटते ह्या षटकात 2 गडी गमावलेत. ज्या प्रकारे मला वाटते 60% तरी सुखम इलेव्हन हा संघ वरती होता, पण आता ह्या षटकामुळे सामना परत 50-50 झालेला आहे. आणि ही पहा एक खेळीमेळीचं वातावरण ऋषी नाईक, ऋषी भोईर आणि प्रशांत खानावकर यांच्यामध्ये. असंच क्रिकेट खेळलं जातं आहे आपल्या पनवेल भागात. सगळे एकमेकांना रिस्पेक्ट देऊन, एकमेकांना खेळीमेळीत राहून क्रिकेट खेळतात. आणि मला वाटतं क्षेत्ररक्षण काहीतरी वेगळंच लावलेलं आहे. मला वाटतं थर्ड मॅनला खेळाडू लावलेला आहे डायरेक्ट. पुढचा चेंडू, हा चेंडू मारलेला आहे, लेट कट म्हणता येईल. चेंडू जात आहे सीमा पार, चौकार. खूप चांगला फटका म्हणता येईल. चांगला असा चेंडू लेट कटमध्ये चौकार मारलेला आहे तो, म्हणजे कॅप्टन संघाचे ओनर स्वतः
सुखम 11 संघाचे ओनर आता फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रॉंग वन. पुन्हा एकदा हा लेट कट मारण्याच्या नादात एकच धाव मला वाटतं इथे मिळालेली आहे. पुढचा चेंडू हा काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात होते. मला वाटते हा कॅरम बॉल टाकलेला आहे मला वाटते संकेत यांनी. पुढचा चेंडू घेऊन येतील. परत एकदा चांगलं षटक टाकत आहे संकेत रानडे. 2.3 षटकात 19 धावा दिलेल्या. हा चेंडू मला वाटतं स्वीप मारलेला आहे ऋषी भोईर यांचा. लाजवाब क्षेत्ररक्षण. ऋषी भोईरला बॉल उचलण्यात थोडा उशीर होत आहे पण फिल्डिंग चांगली केलेली आहे त्यांनी. ज्या प्रकारे त्यांनी फिल्डिंग केली आहे मला वाटतंय 4 धावा नक्की 3 धावा नक्कीच अडवल्या. रिप्लेमध्ये तुम्ही बघू शकता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन संकेत. हा चेंडू सरळ मला वाटतं टाकलेला आहे आणि हा डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या राहते 141 मला वाटतं ह्या षटकातला शेवटचा चेंडू. संकेत रानडे. हा चेंडू भिरकावून देण्याच्या नादात चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते पंकज पाटील यांचं. चेंडू मागे जोरात गेले पण एक धाव रोखण्यास काय ते एक धाव रोखू शकले नाही आणि एक धावाच्या मदतीने धावसंख्या होती आहे 142 for 2. 15 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 142ला 4. आता मला वाटतं रघु परदेशी आहेत त्याचं शेवटचं षटक घेऊन येत आहे गोलंदाजीसाठी आणि पुढचं गोलंदाजीचं समालोचन करतील ते म्हणजे माझे मित्र केटी. थँक्यू सो मच विशाल चितेकर. सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल पुन्हा एकदा या पनवेल प्रीमियर लीगमध्ये. रघु परदेसी आलेले आहेत. रघु परदेसी स्विंग करण्यासाठी जाणले जातात. वेगवेगळे चेंडू टाकण्यासाठी जाणले जातात. आता हे चेंडू जर ओळखायचे असतील तर एकच वाक्य लक्षात ठेवा. लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर. बॉलकडे लक्ष द्या. बॉलरकडे लक्ष देऊ नका. बॉलर कशा रीतीने गोलंदाजी करतो हे पाहावं लागेल. रघु परदेसी वेगळ्या एंडने आलेत. दुसऱ्या एंडने गोलंदाजी करत होते. आता या एंडने गोलंदाजीचं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतायत. यावेळचा हा बॉल हो क्लीन बोल्ड. पहिला चेंडू वेगळ्या एंडने आले. फलंदाजाला चकवून यश त्यांचा वेध घेणारा हा चेंडू फलंदाज बाद. फलंदाज स्वस्त्यामध्ये बाद झालेत. पारी लडखडाती हुई दिखाई दे रही है असंच म्हणावं लागेल. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपल्या संघाला आणि त्यांच्या अडचणीमध्ये अजूनही वाढ करून दिलेली आहे. बॅट आणि पॅडच्या गॅपमधून चेंडू विकेट कीपरच्या आधीच स्टंपला लागला. नवीन फलंदाज मैदानामध्ये मार्गस्थ सुद्धा झालेले आहेत. मनोज सिंग आलेले आहेत. मनोज सिंगने एक षटक टाकलं होतं मागील इनिंगमध्ये आणि तिथे 20 धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्या षटकामध्ये मला असं वाटते संकेत रानडे यांनी 3 षटकार लगातार मारले होते. पनवेल प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. हरिओम पनवेल आणि सुखम 11 या दोन संघादरम्यान आपण हा सामना पाहतोय. पहिलं सत्र पाहिलं जिथे हरिओम पनवेल संघाने फलंदाजी केली होती. 204 धावांचं आव्हान या ठिकाणी सुखम 11 या संघासमोर ठेवलं होतं. ज्यांनी त्यांना आव्हान केलं होतं, त्यांना बोलवलं होतं, आमंत्रण दिलं होतं प्रथम फलंदाजीसाठी. कारण टॉस जिंकले होते सुखम 11. आता सुखम 11 संघ फलंदाजी पहिल्या 10 षटकामध्ये खूप चांगल्या रीतीने करत होते. तदनंतर जे खेळाडू जे आले ते मैदानाच्या बाहेर गेलेत. 142 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये रघु परदेसी यांचं हे निर्णायक षटक सुद्धा मानलं जाऊ शकतं या मॅचमध्ये. नवीन फलंदाज मनोज. फ्लायटेड डिलिव्हरी स्टंपच्या जवळून लेग स्टंपला मिस करणारा किंवा लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू. वाईड बॉलचा इशारा.
42 नियमांपैकी 22 क्रमांकाचा हा नियम फैलावून हात सांगितलेत वाईड बॉलचा इशारा. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू कट करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, संबंधच येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. आता विकेट किपर चांगल्या रीतीने हा चेंडू पकडतायत. गोलंदाज सज्ज. ओ हो, बॅटच्या खाली चेंडू लागला. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूला पकडलं जातंय, चेंडूला फेकलं जातंय. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. सिंगल डबलने आता काम चालणार नाहीये. प्रत्येक 2 चेंडू मागे एखादा मोठा स्ट्रोक येणं आवश्यक आहे. परंतु गोलंदाजांची आता गोलंदाजी चांगली होत आहे. फिल्डरची साथ सुद्धा लाभत आहे. चेंडू मारायचा होता की नव्हता या संभ्रमामध्ये अडकलेले असताना चेंडू हा बॅटवर आल्यानंतर त्याला थोडासा भिरकावून दिलाय. ऋषी नाईक आले चेंडू खाली. चेंडूला अडवलंय, चेंडूला फील्ड केलंय, सुपूर्त केलंय. 145 5 विकेट. मोठा फटका मारायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत परंतु ते दर्शक बनतील कारण मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिजनमध्ये खूप जास्त गॅप होती आणि तिथे मात्र येतोय हात चौकार. 149 धावा. परदेशी आणि त्यांची आजची गोलंदाजी अशी झालेली आहे की एखादा तरी खराब चेंडू टाकतायत त्यावर बॅट्समन त्यांच्यावर तुटून पडलेले आहेत. आता स्टंप टू स्टंप गोलंदाजी पायावर केले. हा थोडासा रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न फलंदाजाने स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता मनोजने आणि तिथे मात्र यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू फलंदाज बाद. रघु परदेशी आणि विकेट यांचं नातं जवळचं आहे. रघु परदेशी आल्यानंतर विकेट का मिळत नाही आणि कधी मिळत नाही. रघु परदेशी आले की विकेट मिळणार आणि या ओव्हरमध्ये एक नव्हे तर 2 विकेट्स आल्यात. 149 धावा. त्यावर मिळालेली ही 6वी विकेट आणि षटकाची सुद्धा समाप्ती. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. लेफ्ट हँडर बॅटर आहेत. लेफ्ट हँड बॅटर आलेले आहेत. आता लेफ्ट हँड बॅटर काय करतील. ज्या पद्धतीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा रूल वापरला जातो तसा या स्पर्धेमध्ये सुद्धा इम्पॅक्ट प्लेअरचा रूल वापरला जातो. आता या स्पर्धेमध्ये किंवा या मॅचमध्ये कोणता खेळाडू आपला इम्पॅक्ट पाडेल हे देखील पाहावं लागेल. 149 धावा, 6 विकेट्स. 16वी ओव्हर प्रगतीपथावर आहे. 16 ओव्हर समाप्त झालेले आहेत. 17वी ओव्हर चालू आहे. ऋषी नाही संकेत आलेले आहेत. संकेत रानडे आलेले आहेत कारण संकेत रानडे 11व्या ओव्हरपासून आलेत आणि तेव्हापासून विकेट्स यायला लागलेले आहेत. पार्टनरशिप ब्रेक करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे. चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून. लेग कटर हा गेलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. ते तिथे थोडेसे मिसफील्ड करतात परंतु दुसरी धाव घेतली जाणार नाही आहे. आता हरिओम पनवेल संघ या ठिकाणी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकांची साथ त्यांना लाभते कारण ज्या गोष्टीची गरज होती ती गरज त्यांनी ओळखलेली आहे आणि गरज प्रत्येक गोष्टीची आहे. तुमचं टेम्परमेंट, तुमची प्लॅनिंग, तुमची फिल्डिंग, तुमची बॉलिंग, तुमची अंडरस्टँडिंग आणि तुमचं एक्झिक्युशन सर्व गोष्टी असताना आता डावखुरा फलंदाज झाला आहे. ह्या पहिल्यांदाच एक डावखुरा फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. आता पाहणी करतोय ज्या पद्धतीचं पेट्रोलिंग किंवा फिल्डिंगचं जाळं फैलावले केतने ते आता कशा रीतीने होईल. आकाश तारेकर मला असं वाटते शॉट थर्डमॅनला तैनात होतील. गलीमध्ये एक फिल्डर आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक गेलेत. डीप पॉईंटला एक क्षेत्ररक्षक लावलाय. कदाचित शॉर्ट पिच. वा, बॅटच्या जवळून विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये बीट केलंय पूर्णतः. फाईन लेगला, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. पाहूयात काय घडेल. यावेळचा हा चेंडू स्पिन करण्याचा प्रयत्न आकाशामध्ये आहे. 38 सर्कलमध्ये चेंडू पडल्यानंतर चेंडू गेलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. रघु यांनी चेंडूला अडवलंय, चेंडूला सुपूर्त केलंय. तोपर्यंत धावा मध्ये 1ने वाढ झाले पूर्ण झाले असते. आणि असं चांगलं षटक चालू आहे. प्रेम नाईक यांच्या खेळीला थोडीशी नजर लागली, ते बाद झाले. आता या मॅचमध्ये रंगतता, रोमहर्षकता सर्व गोष्टींना या ठिकाणी चालना आहे. संकेत साठी आहेत राईट हँड ओव्हर दी विकेटने.
थोडेसे खेचून चेंडू टाक. असं वाटते की गोलंदाजी करत असताना स्पिनर आहेत, परंतु फास्टर वन कदाचित टाकू शकतात. थोडासा टाइम गोलंदाजी करत आहेत. चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन. स्ट्राईक चेंडू चौकार. चुकी करावी, चुकी सुधारावी, अशा पद्धतीच्या या मॅचेस आहेत किंवा ही मॅच सुद्धा तशाच पद्धतीची आहे. 10 ते 12 चौकार फिल्डिंगमध्ये सोडलेत, त्यानंतर खराब चेंडू टाकलेत, त्यावर मोठे स्ट्रोक आलेले आहेत. त्याचा फायदा फलंदाज घेत असताना हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केले. रघु परदेशी यांनी आता चेंडू अडवलेला आहे. नाही 18 चेंडू 49 धावसंख्येची आवश्यकता असेल. मग आता अटॅक अटॅक आणि अटॅक. अटॅक तर करावा लागेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज कोण आलेत? सुनील सरगर स्वतः कॅप्टन आलेले आहेत गोलंदाजी गॅप बॉलिंगसाठी. 18 चेंडू 49 धावांची आवश्यकता आहे. ही मॅच हरिओम पनवेल संघ 30 रनच्या मार्जिनने जर जिंकला तरी त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. परंतु 204 धावा मी डिफेंड करत असताना पहिल्या 10 ओव्हरमध्ये 108 धावा जर तुम्ही खर्च करत असाल तर तुमची फिल्डिंग आणि गोलंदाजी खूप खराब झाली. परंतु तदनंतर तुम्ही चांगलं कमबॅक केलंय. आता जास्तीत जास्त धावांनी मॅच कशी जिंकता येईल याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. प्रत्येक डॉट चेंडू लक्ष केंद्रित केलं पाहिजे. विकेट्स डॉट चेंडू आल्यानंतर येत राहणार. सुनील कशा रीतीने गोलंदाजी करतात, स्वतः संघाचे लीडर आहेत, कशा रीतीने आपल्या टीमला लीड करतात या ओव्हरमध्ये हे देखील पाहावं लागेल. राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत डावखुऱ्या फलंदाजासाठी. ॲक्शन तर खूप चांगली आहे, परंतु फलंदाजाचे मनसुबे चांगले होते. क्षेत्ररक्षक संकेत रानडे यांच्याकडून चुकी झालेली आहे. पूर्णतः हातामध्ये गेला होता, गोदीमध्ये गेला होता, परंतु तो चेंडू पकडता आलेला नाही. फटक्यामध्ये ताकद होती फलंदाजाच्या. कॅच ड्रॉप झाली, एका धावेची पूर्तता झालेली आहे. 17 चेंडू 48 धावांची आवश्यकता. रिप्ले सुद्धा आमच्या 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही पाहिलात. गोलंदाजाकडे पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा फसवलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. मस्तक दस्तक 6 रन. फसवलं होतं अक्षरशः जाळ्यामध्ये. 16 चेंडू 42 धावांची आवश्यकता. षटकार आलाय पोलचा, पॉवरफुल फटका, फ्लाइट अँड फ्युरियस. 6 रन्स. आता पुढे टाकल्यानंतर आकाश तारेकर चेंडू खाली गेलेत. आकाश तारेकर यांच्याकडून मिस फिल्डिंग खूप कमी वेळा होते. चांगली फिल्डिंगचं प्रदर्शन. एका धावेवर रोखलंय फलंदाजांना. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 163 धावा, 6 विकेट्स. 15 चेंडू 41 धावांची आवश्यकता आहे. डावखुऱ्या फलंदाजाने मोठे स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा जरूर घेतलेला आहे. धैर्य दाखवलंय. निडरपणे फलंदाजी आता करावी लागेल. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करायचा होता, परंतु सरळ बॅटने जर चांगले स्ट्रोक तुमच्याकडून येत असतील तर रिव्हर्स स्वीपचा फटका घेणं गरजेचं होतं का हे देखील पाहावं लागेल. कारण थोडासा टाईम केला असतं तर मिड विकेट रिझनमध्ये कदाचित हा चेंडू गेला असता, पण तसं काही घडलेलं नाही आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 167 धावा. 14 चेंडू 40 धावा. मोठा फटका मारायचा होता, तेच तर्रार चेंडू टाकला. फलंदाजाला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये स्टंपिंग झाली. फलंदाज बाद. पंकज पाटील यांच्याकडून चांगल्या किपिंगचं प्रदर्शन. नवीन फलंदाजाला या ठिकाणी आमंत्रण मिळालेलं आहे फलंदाजीसाठी. नवीन फलंदाजाला आमंत्रण मिळालेलं आहे. आपण पाहिलं स्क्रीनवर घडलंय काय.
7 विकेटचं पतन झालंय. घडले काय पहा. पुढे सरसावून चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संबंध आल्या नसल्यामुळे हा चेंडू विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये गेला. डायरेक्टली बॅट पोहोचवत असताना पॉपिंग क्रीजमध्ये तिथे क्षेत्ररक्षक विकेट किपर यष्टीरक्षकाने चांगल्या रीतीने चेंडूला फील्ड केलं, स्टंपिंग केली. फलंदाज बाद, यष्टीचित बाद. सुनील गोलंदाजी मार्कवर नवीन फलंदाजासाठी. मध्ये याला लिंबू फिरवणं म्हटलं जातं. आता घडलंय काय पाहूयात. आमची टेक्निकल टीम लक्ष केंद्रित करते. अंपायरशी थोडंसं डिस्कशन आमचे विशाल जितेकर आयोजक आहेत ते करतायत. एक थोडंसं चित्र मैदानामध्ये झालंय, ते नक्की काय झालंय त्यांचं डिस्कशन जरूर होईल. पाहूयात त्या डिसिजनवर, या चित्रावर कोणता डिसिजन दिला जाईल. सुनील हे चेंडू टाकण्यासाठी आले होते, परंतु फलंदाज त्याआधीच चेंडू टाकण्याआधीच पॉपिंग क्रीजच्या बाहेर गेले होते. जय राय मैदानामध्ये आहेत. 8व्या विकेटचं पतन झालंय. 18वी ओव्हर चालू आहे. 164 धावा. आता ते गाणं सुद्धा मला आठवत असेल, क्या से क्या हो गए देखते देखते, सोचता हो क्यों कि वो कितने मासूम थे. दिल ना उम्मीद नहीं नाकाम येतोय और गम भी है गम की शाम शाम येतोय. असंच गोलंदाजी करणारा संघ सांगतोय की 10 ओव्हरमध्ये आम्ही पिछाडीवर जरूर होतो, परंतु आम्ही आघाडीवर नक्की येणार. आणि हेच सांगणारी ही मॅच आहे. अमोल पाटील आलेत. 13 चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे, गरज आहे. एकशे 64 धावा, 8 विकेट्स. सुनीलची ओव्हर. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. LBWचा आवड अपील केलाय. इथे फेकायचा होता, कुठे फेकलाय, कुठे. लेग बाय स्वरूपाची ही धाव आहे. धाव पूर्ण जरूर झालेली आहे. 12 चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता. चेंडू मागे झडलाय काय. LBWचा अपील पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेला गेला, त्यामुळे मिसिंग लेग पंचाने सांगितलंय. हात सुद्धा पंचांचा आवश्यकता. विकेट किपर प्रशांत यांनी चेंडू फेकला जरूर. पंकज यांनी चेंडू फेकलाय जरूर, परंतु स्टंपला लागलेला नाहीये. तिथे लेग बायची एक धाव पूर्ण झाली. धावसंख्येत 1 ने वाढ. 165 धावा. कडून चांगल्या रीतीने खेळ झाला आणि तदनंतर असं वाटलं होतं, परंतु अपेक्षा करणं हे क्रिकेटमध्ये धोकादायक मानलं जातं. आणि असं नेहमी सुद्धा म्हटलं जातं, आदत इज मोर डेंजरस दॅन मोहब्बत. प्रेमापेक्षा तुमच्या सवयी खूप घातक ठरू शकतात तुमच्या भावी जीवनामध्ये, आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये. तेच घडलं या मॅचमध्ये. भास्कर पाटील जे आले, ज्यांनी पहिली सफलता प्राप्त करून दिली होती, आता स्लॉगिंग ओव्हरमध्ये गोलंदाजीचा नजारा ते चांगल्या रीतीने पेश करू शकतात. वैयक्तिक स्पेलमधील अंतिम ओव्हर 12 चेंडू 39 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज. मारण्याचा प्रयत्न झाला.
टायमिंग साधलं नाही आहे आणि त्यामुळे बॅक टू द बॉलर हा चेंडू गेलेला आहे. टप्पा चांगला होता. गुडलिन स्पॉटवर पडल्यानंतर हा चेंडू त्याच गतीने गेला, या गतीने टाकण्याचा प्रयत्न केला होता भास्कर यांनी. धावसंख्येत कोणती वाढ नाही. 11-39 असं समीकरण मैदानामध्ये स्थितीत. पुढे सरसावून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कदाचित चेंडू सीमारेषेला गाठू शकतो. येस इट इज. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. मोठे मोठे स्ट्रोक मारणं आता बंधनकारक आहे. प्रत्येक चेंडूवर प्रहार, आघात करणं फार गरजेचं आहे. टायमिंग साधलं, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. अशाच 2-3 मोठ्या स्ट्रोकची आवश्यकता असणार आहे येणाऱ्या 7-8 चेंडूंमध्ये. इक्वेशन चेंज झालंय. 10 चेंडू 35 धावा. प्रत्येक चेंडू मागे 3.5 धावेची आवश्यकता. मग चौकार षटकार ही मारावी लागतील. प्रति चेंडू मोठे स्ट्रोक. आत्ता सुद्धा मोठा स्ट्रोक खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक गेलेत, चेंडूला अडवलंय, चेंडूला फील्ड केलंय. 2 धावांची पूर्तता. 2 रन पूर्ण झालेले आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 171 धावा. 8 विकेट्स. अमोल पाटील आणि जय रायची जोडी मैदानामध्ये आहे. जय राय यांनी पहिल्या सत्रामध्ये 1 ओव्हर टाकली होती. अमोलने खूप जास्त धावा खर्च केल्या होत्या आणि यामुळेच विकेटचं आणि तुम्हाला रन्सचं महत्त्व तुम्हाला ओळखावं लागेल. भास्कर पाटील लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. आता स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेत. झेल पकडला जाईल. भास्कर पाटील यांच्या नावी दुसरा हा धक्का, हा दुसरा विकेट त्यांना मिळतोय. फलंदाज बाद. मिड विकेट रिजनमध्ये स्वतः कर्णधाराने खूप चांगला झेल पकडला. चुकीची दुरुस्ती करतोय. चांगल्या रीतीने फिल्डिंग केलेलं क्षेत्ररक्षकाचं नाव आम्हाला समजलेलं नाहीये. गोविंदा स्वतः आयोजक कमिटीमधले मेंबर आहेत आणि आज खेळताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा कौतुक असेल. प्लेयर, ऑर्गनायझर या रोलमध्ये ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 171 वर स्थिरावलेली. 9 विकेट्स. शेवटची विकेट. पनवेल प्रीमियर लीगचं सुंदर असं आयोजन आपण पाहतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रक्षेपित केली जाते आणि खऱ्या अर्थाने खूप चांगलं योगदान त्यांचं सुद्धा पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. गोलंदाज थांबलेत. पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. विघ्नेश घरत स्ट्राईक एंडला उभे आहेत. चांगली गोलंदाजी त्यांनी सुद्धा केली होती. फलंदाजी करावी लागेल. मोठा फटका कव्हर सीझनमध्ये खेळून काढलाय. गॅपमध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक गेले, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलाय. तोपर्यंत चेंडू फरार. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार नाहीये. असं वाटलं होतं की कदाचित चेंडू सीमारेषेपर्यंत गेलाय, परंतु क्षेत्ररक्षकाने थोडीशी वाट पाहिली की फलंदाज करतायत काय. तदनंतर चेंडूला पकडलं, चेंडूची फेकी केली आणि तिथे मात्र रनआउट स्वरूपाची ही विकेट प्राप्त झालेली आहे. एका मॅचमध्ये अनएक्सपेक्टेड गोष्टी या किती घडू शकतात, तर एवढ्या सुद्धा घडू शकतात. शेवटची विकेट ही फसव्या पद्धतीने घेतली. स्ट्रॅटेजी क्लिअर होती विकेट घ्यायची. रनआउट स्वरूपाची ही विकेट. फलंदाज बाद झालेत. अमोल पाटील आणि हरिओम पनवेल संघ या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केलेला आहे, हरिओम पनवेल संघाने सुखम इलेव्हन या संघाला सांगितलंय की हरिओम तुम्हाला आम्ही हरवलेला आहे. पराभूत झालेल्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅचसाठी आणि विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन.